हॅलो, प्रणाम सगळ्यांना. खूप खूप प्रणाम सगळ्यांना. नमस्कार, आत्मवंदन आणि सगळ्यांचे अनेक 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 आभार आहेत. तुम्ही सगळे आजच्या ध्यानसत्रामध्ये जोडले गेलाय. इथं असणाऱ्या सगळ्या दिव्य शक्तींचे, परमात्म्याचे, परम चैतन्याचे मी खूप खूप आभार मानते. महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी, सर्व एंजल्स, आर्कएंजल्स, गुरुमंडळी, ब्रह्मांडातील सर्व ऍस्ट्रल मास्टर्स, असेंडेड मास्टर्स, पंचतत्व या सगळ्यांचे मी अनेक आभार मानते. थँक्यू. आपण सगळेजण आजचं सत्र करू. उद्याचं जे आपलं सत्र आहे, उद्या पौर्णिमा आहे. अं, त्यामुळं आपलं जे पीएमसी हिंदीचं सत्र आहे तिथं आपण सगळेजण जॉईन करू. कारण ते 9 ते मला वाटतं रात्री 12 पर्यंत 3 तासाचं ते सत्र आहे. उद्या जरूर वेळ काढा. जितक्या वेळ आपल्याला शांत बसता येईल, स्थिर बसता येईल, आपल्या श्वासांसोबत बसता येईल, तितक्या ह्या 3 दिवसांमधून तुम्ही जितका वेळ काढाल आणि ध्यान कराल तितका तुम्हाला जास्त फायदा मिळेल. आपलं हे सगळं अनुभव, हे सगळे सगळे सांगण्यामागचा सार हाच असतो की आपण जास्तीत जास्त ध्यान साधना करा. कारण बाकी सगळे आपण अफर्मेशन्स करतोय, आपण इतकी पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यात आणायचा प्रयत्न करतोय, पण कुठेही ध्यान मागे पडू देऊ नका. ध्यान करण्याने साधना, आपली रेकी ध्यान साधना, ह्यातून आपल्याला एनर्जी मिळते. तर त्यामुळं कुठेही त्याला मागे सोडू नका. ते आपलं सुरू ठेवायचं. एक दिवसही आपलं ध्यान चुकवू नका. कारण नियमित ध्यानानेच आपल्याला रिझल्ट मिळतात चांगले. जसं तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ करत असाल आपली आपली साधना, थोडा वेळ जसा जसा मिळतोय, थोडा वेळ शांत बसायचं, डीप ब्रिदिंग करायचं. मध्येच मग तुम्हाला अजून वाटलं की मला आता थोडंसं थकवा आल्यासारखं वाटतोय, मेंटल थोडंसं प्रेशर किंवा कुठल्या गोष्टींमुळे, स्ट्रेसमुळे अचानकच आपले मूड थोडे खालीवर होत असतात. अशा वेळी लगेचच ध्यानाला बसायचं, शांत बसायचं, थोडं स्थिर व्हायचं. जे काही आपल्या हातात मोबाईल असेल, अजून बाकीचे गॅजेट्स, टीव्ही असतील, सगळं बंद करायचं आणि थोडंसं आयसोलेट होऊन थोडं एकटं बसून डीप ब्रिदिंग करणे किंवा थोड्या वेळ शांत म्युझिक लावून आपण ध्यान करणे, हा सगळ्यात सोपा आणि साधा सरळ आपल्या जवळचा उपाय आहे. कुठेही त्याला बाहेर जावं लागत नाही. तर त्यामुळं मला 2 दिवस झाले पौर्णिमेची ऊर्जा जाणवती. जसं आपण रेकी बसतो, हातामध्ये भरपूर एनर्जी जाणवती. पौर्णिमा ऑलरेडी त्याची जी ऊर्जा असते ती 3-4 दिवस आधीपासून सुरू होते. तर ही सुरू झालेली एनर्जी, त्यामुळं अजून 2-3 दिवस पुढचे तुम्हाला हे पौर्णिमेचं भरपूर एनर्जी जाणवेल. तर सगळी कामं आपली होत राहतील, पण ती एनर्जी चुकवू नका. कारण पौर्णिमा अशी असते जी येण्याची आपण सगळे वाट बघतो. तर ज्यांना कुणाला शारीरिक त्रास आहे, एखादी इच्छापूर्ती तीव्र आहे की माझं हे काम झालं पाहिजे, त्यांनी जरूर आणि जरूर आपण जे संकल्प ध्यान केलं होतं, इच्छापूर्ती ध्यान, ते पौर्णिमेला करा. कारण ती एनर्जी तुम्हाला खूप मदत करेल तुमच्या इच्छापूर्तीसाठी. त्यामुळे हे जे दिवस आहेत, ही जी एनर्जी ती वाया घालवू देऊ नका, वाया जाऊ देऊ नका. त्याचा आनंद घ्या, त्याचा लाभ करून घ्या आपल्या आयुष्यामध्ये. जसं मी नेहमी म्हणते की आपणच आपली मदत करतो. तर आपले गुरु असतील, एंजल्स असतील, आपल्याला मार्ग दाखवतात, पण खरी मदत आपणच स्वतःची करत असतो. त्यामुळे हे जे पौर्णिमेचे दिवस आहेत, जे आपले ब्रह्मर्षी पत्रीजी नेहमी सांगायचे की पौर्णिमा तुम्ही रात्रभर ध्यानाला बसा, असा त्यांचा संदेश होता. आणि काही लोक बसतात सुद्धा, ज्यांना असा काही शरीराचं काही आहे, ज्यांना तो आजार दूर करायचा आहे, तो पौर्णिमेचा रात्र रात्री 9:30-9 वाजता ते ध्यानाला बसतात. ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 पर्यंत ध्यानाला बसतात. तर पूर्ण रात्र जागून काढतात. अनेक पौर्णिमा ध्यानाचे आपल्या संस्थेद्वारे कार्यक्रम होतात. म्हणजे असे समजा एक सोसायटी असेल, असा एखाद्याच्या गच्चीवर जागा आहे, तर तिथं वगैरे असे ध्यानाचे कार्यक्रम ठेवले जातात, जिथं म्युझिक लावून शांत तिथली जवळपासची पिरॅमिडची ध्यानी साधक आहेत ते एकत्र येतात आणि पौर्णिमेचं ध्यान एकत्र करतात. तर असे पण काही ग्रुप्स आहेत. तर आपल्याला जर आपल्या घराच्या आसपास अशी एक कम्युनिटी तयार करता आली की जिथं आपण ध्यान प्रसार प्रचार केलाय, लोकांना ध्यान शिकवलंय आणि नंतर ती लोकं आपल्याबरोबर ध्यानाबरोबर जोडली गेली, तर त्याचा फायदा आपल्याला होतो. सगळ्याच आपल्या एरिया, आपलं शहर, त्या शहरामध्ये त्याचे व्हायब्रेशन्स पसरतात. इतकी ताकद या ध्यानामध्ये आहे की तुम्ही तुमच्या शहराच्या
एखादी गोष्ट घडवून आणायची आहे, तर त्यासाठी काही लोक एकत्र आली आणि त्यांनी जर मिळून संकल्प घेतला, की माझ्या शहरामध्ये, माझ्या सिटीमध्ये ही गोष्ट घडू दे, असं म्हणून सगळ्यांनी एक सामूहिक संकल्प घेतला आणि त्या दृष्टीने जर ध्यान करायला लागले, तर तुम्हाला जाणवेल की ती कामं हालतायत आणि होतायत पूर्ण. ज्याच्यामध्ये लोकांना वाटायचं, की हे काम तर आपल्या शहरामध्ये होणं शक्य नाहीये. पण ते जादू, ती मॅजिक घडवून आणण्याची ताकद आपल्या ध्यानामध्ये आहे. कारण सगळेजण मिळून एक संकल्प घेऊन ध्यानाला बसतात. तर प्रयत्न करा, की काहीच अवघड नाहीये. आपण जर ठरवलं, एक संकल्प घेतला, की माझ्या आजूबाजूच्या किमान 30 बायकांना, 30 घरांमध्ये, 30 बायका म्हणजे काय, 30 घरं आपण ध्यानाचा अवेअरनेस देतोय, ध्यान देतोय त्या 30 घरांमध्ये. तर असं एक ठरवायचं, की ह्या महिन्यामध्ये मी किमान 10 बायकांना ध्यान शिकवेन. तुम्ही 10 बायकांना शिकवा, त्या अजून 4 लोकांना त्यांच्या आयुष्यात फरक पडत गेला, की अजून ते पसरत जाईल. तर आपण आता सुरुवात करू. 2026 हे वर्ष, जसं मी म्हणलं, की कृतीचं वर्ष आहे. की ह्या वर्षी तुम्हाला जाणवेल, की तुमच्या आयुष्यात पण खूप बदल झालेत मागच्या वर्षीपेक्षा. आणि आता तुम्हाला वाटतंय, की काहीतरी ॲक्शन घ्यावी. ज्या आयडियाज माझ्या डोक्यात येतात, मग त्या कुठल्याही असतील, कुठल्याही क्षेत्रातील असतील, तर तुम्हाला हे जाणवायला लागेल या काळामध्ये मी जे सांगतेय ते. खरोखर ही एनर्जी सूर्याची आहे. कारण 2026 त्याची जर आपण न्यूमरॉलॉजी प्रमाणे बघितलं, तर 10 म्हणजे नंबर 1 म्हणजे सूर्य. आणि सूर्य कसा आहे? तो प्रचंड ऊर्जावान आहे, प्रचंड शक्ती देणारा आणि तो काम करायला लावणारा, आत्मविश्वास देणारा, बळ देणारा असा तो सूर्य आहे. आणि म्हणून मला काही दिवसांमध्ये मेसेजेस पण आले काही जणांची, की जी कामं आम्हाला करावंसं वाटत नव्हतं, की काही सुरुवात करावी किंवा अफर्मेशन्स करावे किंवा पाणी जे आपण चार्ज करून पितो किंवा ते जे रेकीचं ग्रीड सांगितलंय, जसं काहीतरी त्यांनी सुरू केलं ऑलरेडी. मेघनाने सुरू केलं ते ग्रीडचं वगैरे. मला त्यांनी फोटो टाकले. तर त्यांनी ते ऑलरेडी सुरुवात केली. पण अजूनही काही जण आपण असे आहोत, की करू, करू, करू म्हणजे आपण बऱ्याचदा कामं पुढे ढकलतो. तर ही एनर्जी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही 2026 ची. तुम्ही बघितलं ऑलरेडी जानेवारीपासून आपल्या ग्रुपमध्ये जे अफर्मेशन्स डोक्यात असायचे माझ्या, मी कधी कधी टाकायचे, कधी कधी नाही टाकायचे. पण आरतीने ते काम घेतलं आणि तिने ऑलरेडी ते सुरू केलं टाकायला. म्हणजे काय झालं, एनर्जी मूव्ह झाली. समजतंय? जशी आपल्या एनर्जी आपल्या ग्रुपमध्ये मूव्ह व्हायला लागली, म्हणजे पुढे चाललो आपण थोडंसं अजून, की ह्या अफर्मेशन मधून रोजच्या रोज जे म्हणतो आपण, जे बोलतो ते संकल्प सिद्धीला जातो तो. त्याप्रमाणे ही आपली एनर्जी ग्रुपमधली मूव्ह व्हायला लागली या वर्षापासून. तर तसं जसं ही एक स्टेप आपण घेतली, ऍक्शन घेतली आपल्या ग्रुपमध्ये, तसंच तुमच्या आयुष्यात पण तुम्हाला आता फरक जाणवायला लागतील. कारण हे कुणालाही असं, जे म्हणतो ना, जे ध्यानी लोक आहेत, जे साधक आहेत, जे काहीतरी, इथं कोण येतं या सेशनमध्ये किंवा युट्यूबवर जे लोक करतात, ते कोण असतात लोक करणारे? ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचा, अशीच लोक या सेशनला येतात. नाहीतर आपल्या ग्रुपमध्ये एवढी लोक आहेत, पण नियमितपणे ध्यानाला येणारी लोक किती आहेत बघा. कारण ह्या लोकांचा ग्रुप असा आहे, बाकीच्यांना इच्छा असून त्यांच्याकडनं होत नसेल, काय जे काय कारण असेल ते. पण इथं येणारी लोक कोण आहेत, की ज्यांना खरोखर माझं आयुष्य मी कसं समृद्ध करेन आणि मी कसं माझ्या आयुष्याला एक, म्हणतो ना, की मी डिझाईन करेन. ती शक्ती माझ्यात आहे आणि मला तो बदल माझ्या आयुष्यात घडवून आणायचा आहे. मला बघायचंय माझ्या डोळ्यांनी, माझ्या हाताने मी माझं आयुष्य कसं घडवते. ना की मी दैवावर, नशिबावर आणि ह्याच्यावर मी विसंबून राहणारी. कारण दैवच आहे, माझं नशीबच आहे जे मला इथं घेऊन आलंय. हा विश्वास इथल्या सगळ्यांमध्ये, म्हणून ते इथे येतात. कारण देव तुम्हाला कशा रूपाने भेटणार आहे? अशाच रूपाने भेटणार. परमेश्वर अशा पद्धतीनेच आपल्याला मदत करतो, की एखाद्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये जॉईन करून देतो, काहीतरी मार्ग दाखवतो. मग तिथं जर आपण अडलो की नाही, तर मग आपण कुठेतरी अविश्वास ठेवून आपलंच नुकसान करून घेतो. पण इथे येणारा प्रत्येक जण असा आहे, की ज्याला आपल्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह बदल करायचे, आयुष्य घडवायचंय काहीतरी. आणि ते घडवायचं म्हणजे काय? पैसे कमवणेच नाही किंवा हेच नाही. जिथं मला एक आत्मचा एक साक्षात्कार म्हणा किंवा माझा आत्मा काय किंवा माझं एक समाधान आणि शांती हे माझ्याकडे, माझ्या आणि माझ्या कुटुंबात असावं, असा एक संकल्प इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतो. आणि तो घेऊनच तो इथे येतो ध्यानामध्ये कुठे पण, की त्या माणसाला आता ह्या मटेरियल लाईफ मधून थोडं वरच्या लेवलला जायचं असतं, आत्म्याच्या लेवलला. त्याला आता हे सगळं बघून झालं, आता आम्हाला काहीतरी असं पाहिजे की जे आम्ही बाहेरच्या जगावर नाहीये. बाहेरचं जग आनंद देते, दुःख देते, त्याच्यावर आता आम्ही नाही राहणार अवलंबून. आता आम्हाला आत जायचंय आणि कायमचा आनंद पाहिजे आम्हाला, तो आत्म्याचा आनंद. अशी लोकच इथे येतात. आणि मग जर तुम्ही इथं आलात आणि ती स्टेप घेतली, तर ब्रह्मांड तुम्हाला परिपूर्ण मदत करेल.
तुमच्या कार्यामध्ये यश मिळवून देण्यासाठी. तुम्हाला त्या स्टेजला घेऊन गेल्याशिवाय ब्रह्मांड शांत बसत नाही, दैवी शक्ती शांत बसत नाही. कारण त्यांना दिसतंय की ह्या माणसांची, ह्या आत्म्यांची, ह्या जीवाची किती तडफड चालू आहे. आणि ते प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. जे काही त्यांच्यापर्यंत येतंय ते करायला तयार आहे. हे सांगताना पण मला आतून असं भरून आल्यासारखं होतंय, की हे जीव आहेत हे तळमळतायत, तडफड करतायत, की आम्हाला पाहिजे काहीतरी. आणि ते जेव्हा ते म्हणतात त्यावेळेस दैवी शक्ती दोन्ही हातांनी मदत करायला तयार आहेत. त्यांना अगदी म्हणतो ना, की मिठीत घेऊन, की आम्ही तुम्हाला सांभाळू किंवा तुम्हाला जी पाहिजे ती मदत करू. तर इतका तो परमेश्वर, परमात्मा कृपाळू, दयाळू फक्त त्या जीवाला समजलं पाहिजे, की मला असं मदत करणारं कोणी आहे, तो विश्वास पाहिजे. आणि ते आपल्या ग्रुपमध्ये ही लोकं करतात, तुम्ही सगळेजण जे रोजच्या रोज ध्यानाला येतात. इन्क्लुडिंग मी. मी सुद्धा आहे तुमच्यासारखीच एक साधक. त्यामुळे आपल्याला कधी सुद्धा परमात्मा एकटं सोडणार नाही, दैवी शक्ती एकटं सोडणार नाहीत. भलेही आपला रोड प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, आव्हानं वेगळी आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत, पण आपल्याला माहितीये की आपण हार मानणाऱ्यातले नाहीये. की जोपर्यंत मी माझ्या योग्य मार्गाला लागत नाही, बेस्ट माझा उच्च जे ज्याच्यामध्ये माझं सर्वोच्च हित आहे, त्या मार्गाला मी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मी माझा विश्वास सोडणार नाही दैवावरचा, आणि तोही आपल्याला सोडणार नाही. तर ही एक लिंक, ही एक नाळ जोडलेली कायमची. त्यामुळं तुम्ही एकदा ह्या मार्गावर आलात की पुढचं सगळं जे असतं ते त्याच्या चरणी सोडायचं. तो बरोबर सगळ्या गोष्टी घडवून आणतो योग्य वेळी, योग्य लोकांना, योग्य परिस्थितीमध्ये आपल्याला नेऊन सोडायला लागतो. हा तिथं गेल्यावर मग डगमगून अरे मग विश्वास, मला भीती वाटते, मी काय करू, हे आपल्याला नाही करायचं. ज्या वेळेस आपण ध्यानात येतो, साधनेत येतो, रेकीत येतो, तेव्हा फक्त विश्वास ठेवायचा आणि पुढे 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 जात राहायचं. जे माझं मन सांगतं ते ऐकायचं. आणि म्हणून आता आपलं जे वर्ष आहे हे 2026, हे कृती करण्याचं वर्ष आहे, हे तुम्हाला स्वतःहून जाणवायला लागेल. जसं आता कुणी लिहिलंय, आरती लिहिलेल्या माझ्यासोबत होत आहे. कारण हे सगळ्यांसोबत आता होईल. जसं मी लिहिलं होतं परवा, की आता सगळे तयार व्हा. कारण हे चेंजेस जसे जानेवारी सुरू झालंय, भरपूर एनर्जी जाणवायला लागली. कृती उठून करावंसं वाटतंय कामं, की हे करायला पाहिजे, माझ्याकडनं हे घडलं पाहिजे. हे सगळ्यांच्या मध्ये हे चेंजेस दिसायला लागतील आता. कारण ती जी थांबलेली एनर्जी होती किंवा जे काही आपल्याला धडे घ्यायचे होते, ते मागच्या वर्षी आपण 2025 मध्ये जेवढं लर्निंग आपल्याला गरजेचं होतं तेवढं आता मिळालं. आणि इथून आपला जो प्रवास असेल तो अजून शिकायचा आहे भरपूर, पण तो वेगळ्या पद्धतीने होईल. आणि हे तुम्हाला कळेल मी काय सांगते ते. पण आता आपण काय करायचं, की ह्या वर्षी जे आपण शिकलो आहोत, जे काही ध्यानातनं, ते जाऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या जवळ आपणच अशी कम्युनिटी तयार करायची. आपणच ती लिडरशिप घ्यायची, की मी माझ्या जवळच्या किमान 10 बायकांना, तुम्ही माझ्या घरी या, आपण इथं बसून ध्यान करू. सुरू करायचं एकाच्या ह्याच्याने. तुम्ही फक्त म्हणा, शुद्ध इच्छा बाहेर टाका. ते काम कसं करायचं, कशा त्या बायकांना तुमच्या जवळ आणायचं, कसं तुम्ही त्यांना सांगणार, तुम्हाला भीती वाटली तर काय, तुम्ही कसं बोलणार, हे सगळं सोडून द्या त्याच्यावर. तर त्याचं काम आहे. माझं काम आहे इच्छा सांगणं. पप्पा मला हे पाहिजे, बाबा मला हे पाहिजे, तुम्ही मला मिळवून द्या. मला 10 स्त्रियांना किंवा 10 घरांमध्ये मला ध्यान पोचवायचंय, रेकी पोचवायची. ते कसं करायचं, काय करायचं, तो आपले बाबा बघतील. ह्या पद्धतीने विश्वास ठेवा आणि आपल्या घराजवळ आपणच कम्युनिटी तयार करायची. म्हणजे काय होईल, तुम्हाला जाणवेल की 2-3 लोक जेव्हा ध्यानाला एकत्र येतात तेव्हा एनर्जी काय असते. मग तुम्ही जेव्हा अशी तुमच्या आजूबाजूला अशी लोक जमा करायला लागाल, एकतर तुमची ग्रोथ व्हायला लागेल अध्यात्माच्या बाजूनी. तुम्हाला अजून अनुभव यायला लागतील, की मला आधी ज्या गोष्टींना वेळ लागायचा कामांमध्ये, ती कामं पटपट व्हायला लागली. का? कारण तुम्ही आता अध्यात्माची सेवा करताय. आता दुसऱ्यांमध्ये तुम्ही हे जाऊन पसरवायला लागलाय, सगळ्यांना सांगताय, प्रसार करताय. मग तुम्हाला तो कधीच कमी पडू देणार नाही. आणि तो एक तुमचा एक मार्ग खुला होईल. दुसरं म्हणजे तुम्हाला जर रोज एक अशी संगत भेटली, सोबत भेटली, की जी तुमच्याबरोबर ध्यान करेल, तर काय मजा येईल विचार करा. ती काय एनर्जी तुम्हाला फील होईल. त्यांच्या हिताबरोबर तुमचंही हित चालू होईल. ठीक आहे? तर अशा अनेक फायदे आहेत. मी फक्त तुम्हाला इथे 1-2 सांगते. आणि हे तुम्ही फक्त मी म्हणल्याप्रमाणे विश्वास ठेवून, असं की आज परमात्मा हा संदेश देतोय, एवढा विश्वास ठेवा. आणि संकल्प घ्या, की येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये एक टार्गेट ठेवा, की मी किमान किमान कमीत कमी 20 बायकांना मी ध्यान शिकवेन.
ते पुढे कंटिन्यू करतील नाही करतील हे सोडून द्या, पण तुम्ही शिकवा. आणि हे किमान म्हणते, जास्तीत जास्त किती पण. ठीक आहे. तर तुम्ही हे ठरवा की मी किती लोकांना ओळखते माझ्या आजूबाजूला ज्यांना मी जाऊन ह्या गोष्टी सांगू शकते. आणि त्यांना पिरामिड संस्थेचं जे चॅनल आहे ते दाखवायचं. मी असंच करते की सांगते त्यांना, तुम्ही हे चॅनल बघा, ह्याच्यावर अनुभव आहे, त्या ध्यानाची माहिती देते. आपल्या ग्रुपमधल्यांचे अनुभव सांगते की शरीर कसं त्यांचं बरं होतंय, किंवा रोज 1 तास ध्यान केल्याने. सुरुवातीला त्यांना म्हणायचं तुम्ही 15-20 मिनिटं ध्यान करा, नाहीच जमलं तर. आणि मग हळूहळू तो ध्यानाचा वेळ वाढवायला सांगायचा. आणि त्यांना म्हणायचं की तुम्ही जे काही छोटे मोठे आजार आहेत त्यावरच्या तुमच्या गोळ्या घेणं. आणि हे खरं आहे, ह्याच्यात काही एक शब्द चुकीचा नाहीये. ज्या व्यक्ती नियमितपणे ध्यान करतात त्यांना अनुभव आला असेल की किती दिवस झाले ते आजारी पडले नाहीये. तर ह्या पद्धतीने ध्यानाचे अनुभव आहेत. त्यांना तो व्हिडिओ दाखवा जिथं तो मूव्ही आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं गेलंय की कसं ध्यान काम करतं, कसं शरीरात आपल्या श्वासांमुळं जी क्रिया आहे ती कशी शरीरातले शुद्धीकरण करतं, नाडी शुद्धीकरण वगैरे. तर ही प्रोसेस त्यांना त्याच्यात समजेल. तुम्ही फक्त अशा लोकांना तुम्ही फक्त संकल्प द्या, ती लोक कुठल्या तरी मार्गाने तुमच्याशी जोडली जायला लागतील. ठीक आहे. तर आजच्या दिवशी मला हा मेसेज येतोय सगळ्यांसाठी. आणि हा जो मेसेज आहे ना, ह्याच्यातनं जे जे क्रिया करतील, कृती करतील, त्यांची प्रगती झालेली आपण बघू. आणि तुम्हाला जाणवेल की मी जर असं 1-2 बायकांना जरी मी शिकवलं तर तुम्हाला फरक जाणवेल लगेचच. विदिन 8 to 10 days, 10 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल झालाय. कारण आपण जे दुसऱ्याला देतो ना, ते पुन्हा एनर्जी आपल्याकडे येते. हा नियम लक्षात ठेवायचा. त्यामुळं माझ्याकडनं कसं होईल, मला तर बोलायला भीती वाटते, माझ्या तर ओळखीचं कोण नाहीये, माझं कोणी ऐकेल का? हे जसं माझे सुरुवातीला विचार होते, तसे प्रत्येकाचे असतात. पण त्यातनंच बाहेर या. तुम्ही फक्त इच्छा करा आणि बाकी सगळं काम तो घडवून आणेल. ठीक आहे. तर मी आज सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेन, विनंती करेन, आग्रह करेन की सगळ्यांनी आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी लोकांना पण द्यायला सुरू करा आता हे ज्ञान. जितकं तुम्हाला माहितीये ते सांगायला सुरू करा. आणि आपण सगळेजण डोळे मिटून आपल्या आजच्या ध्यानाची सुरुवात करू. आजचा दिवस आपण हे ध्यान आज करणार आहोत. उद्या आपण सगळेजण पीएमसी हिंदी चॅनलवर पौर्णिमेच्या ध्यानाला एकत्र असू. आपल्या मनामध्ये आज हा जो विचार आलाय परमात्म्याकडून, त्या विचारावर विश्वास ठेवत की मी हे जे ज्ञान मला मिळालंय आणि हा जो संदेश मिळालाय की ध्यानाचा प्रचार आणि प्रसार, ध्यानाची माहिती, जसं माझं हित या ध्यान साधनेमध्ये मला मिळालं, माझा मार्ग मिळाला, त्या परमतत्वाशी जोडण्याचा तसाच एक मार्ग ज्यांना गरज आहे या मार्गाची आत्ता, त्या सर्वांना माझ्याकडून मिळू दे. आणि माझ्या माध्यमातून ज्या लोकांना ध्यानाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ध्यान पोहोचू दे. हा संकल्प मी आज घेते. त्या परम चैतन्याला ही प्रार्थना करते की अशा सगळ्यांना तू माझ्याशी जोड की ज्यांना ध्यान साधनेची, ध्यान मार्गाची गरज आहे. आणि माझ्याकडून, माझ्या माध्यमातून ते करून घे. हा एक आपण आज शुद्ध संकल्प, शुद्ध हेतू ब्रह्मांडामध्ये सोडू. परमात्म्याला सांगू, आपल्या हायर सेल्फला सांगू की त्या पद्धतीने तू माझ्याकडून कृती करून घे. आणि विश्वास ठेवत, अजिबात न घाबरता या संकल्पावर पूर्ण सरेंडर करा. एक मोठा श्वास घेत आपल्या जितकं आतमध्ये जाता येईल तितकं जा. पुढची 20 मिनिटं अजिबात डोळे न उघडता सुखासनमध्ये बसून, म्हणजेच आरामात पाठीला आराम घेऊन पाठीचा मणका ताठ ठेवायचा. बाकी सगळं शरीर आपलं सैल सोडायचं.
दीर्घ श्वास घेत, घेत, घेत हळूवार आपल्या नॉर्मल श्वासांवर यायचं. जसं तुमचं मन तुम्हाला आतून गाईड करत आहे, सांगत आहे त्याप्रमाणे. तितक्या वेळा दीर्घ श्वास घ्या आपल्या पोटामध्ये. मोठा श्वास भरून घ्यायचा. पहिले काही श्वास तोंडावाटे बाहेर जाऊ देत. रिलॅक्स व्हा, स्थिर व्हा. मी शांत आणि स्थिर होत आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटेल त्यानंतर हळू-हळू आपल्या सहज येणाऱ्या जाणाऱ्या नॉर्मल श्वासांना, नैसर्गिक श्वासांना केवळ अनुभवत राहा. आपल्या छातीच्या मार्गाने श्वास खालीवर होतायत. मला जाणवतंय की माझा श्वास सुरू आहे. हे केवळ जाणवणं, हे फील करायचंय. माझा श्वास सुरू आहे. दीर्घ आहे की अगदी छोटा आहे. पोटात की छातीतून परत जातोय. जशी क्रिया घडत आहे नैसर्गिकरित्या, तिला केवळ बघायचं, अनुभव करायचा. कोणताही बदल न करता. माझी चेतना, कॉन्शियसनेस एखाद्या तिसऱ्या माणसाप्रमाणे लक्ष ठेवू नये. फील करतीये आपल्या श्वासांना. आणि हे फील करत असतानाच माझे विचार आता पूर्ण शून्य झालेत. मी अगदी शांत, स्थिर माझ्या आतल्या शांतीचा अनुभव घेतीये. ह्याच अवस्थेमध्ये केवळ आपल्या श्वासांना फील करत
शेवटची 2 मिनिटं एकाग्र होऊन आपल्या श्वासांसोबत शेवटची काही सेकंद जेव्हा आपण तयार असू तेव्हा आपल्या शरीराच्या चेतनेवर या आणि जेव्हा आपल्याला वाटेल त्यावेळी हळूहळू दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन जाऊन सत्रातून बाहेर या. आपण भेटू परवाच्या सत्रामध्ये.